नमस्कार मित्रांनो, सकाळचे वाजले 9:30 आणि आपण निघालो भीमाशंकरवरनं मालशेट घाट मुरबाड मार्ग आहे कल्याण आपल्या घराच्या दिशेने. पाऊस तिथे खूप आहे. रात्री फुल वादळ होता, एकदम बोलतो ना टाईट असं वादळ होतं. पण तरी पण आपण निघालो आता. दर्शन एक नंबर झाला, म्हणजे एकदम मनाला असं शांत करण्याचं दर्शन झालं. मेन आरती भेटली, आरतीच्या नंतर मग आणि असा धरून पकडून, कारण सकाळचा लवकरचा वेळ होता ना, त्यामुळे मस्त नाश्ता केला, मॅगी वगैरे खाल्ली आणि निघालो घरच्या दिशेने. तर आता आपण जस्ट अजून भीमाशंकरच्याच घाटामध्ये थोड्या वेळात आपण कव्हर होणार आणि निघणार. बाकीची मंडळी जी 4 व्हीलरमध्ये होती ती पुढे गेली, 2 जण होते ते थांबलेत. 4 जण आता आम्ही सगळे वरती 2 बाईक्स निघलो आहे आम्ही घरच्या दिशेने. काल लगभग आम्ही 210 ते 200 किलोमीटर गाडी चालवली. आज तेवढा नाही आहे, कारण काल लेण्याद्री वगैरे केला आम्ही. आज नथिंग आहे, म्हणजे आज फक्त घरी जायचा मार्ग आहे. बाकीचं पुढे जायचं नाही. मध्ये मध्ये थांबायचं आहे मालशेट घाट वगैरेमध्ये. बाकी असं कुठे प्रॉपर स्टॉप नाही आहे आणि एकदम आरामात चाललो आहे, कारण हवेचा स्पीड इथे खूप जास्त आहे, त्यामुळे रिस्क नाही घ्यायची. चाललो हलवलं. तर कालचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण दाखवायला भेटणार नाही, कारण ती एकदम तुफानी वादळ वारा होऊन एकदम बेकार हालत झालेली. रात्री मी 2 ते 3 वेळा उठलो, म्हणजे 3 तासाच्या झोपेत मी ॲक्च्युली झोपलोच नाही, पण तरी पण 3 वेळा उठलो, कारण की एवढी हवा चालू होती. गाडी इथे कशामध्ये का इथे जागा प्रॉपर समतल जागा नाही आहे, अशी डोंगरसारखी जागा हॉटेलला. पण गाडी पलटी वगैरे होण्याची भीती वगैरे, त्यामुळे 2-3 वेळा उठलं तर गाडी घरचे पडलं, कारण कसं ते बुलेट हेवी गाडी आहे ना, तर तरी पण वाटते भीती. तर आता बघताय तुम्ही ब्लॉग मिस्टर माय पाड 494 लालू जो प्रॉजेक्ट आहे. आता इथून कट करतो, तरी पुढे भेटू, कारण पावसाचा दौर थोडेसे जास्तच आहे आणि हवा खूप आहे, त्यामुळे थोडा बाईकवर लक्ष देऊ आणि मग निघू याच्यानंतर पुढे. चला. तर जस्ट आता उतरणच्या मार्गावर आहे, काळच सारखाच सेम पण जाताना जर वेगळं असतं, इथं वेगळा असतो. एन्जॉय करा. आता बहुतेक रायडर्स आता वरती आल्यात, बहुतेक रायडर्स आमच्या जो खाली निघाले, कारण सकाळच्या दर्शनाला आले, त्यामुळे आता हल्लो म्हणजे घाई नाही आहे. चढताना टेन्शन नसतं स्पीडचा, पण उतरताना रिस्क नाही घ्यायची कधीच. बघा सर्व गाड्या आज, कारण घाट उतरणं डायरेक्ट चढणं असं आहे ना, प्रॉपर उतरून पण नाही ना, उतरून नाही लगेच चढलं ना, त्यामुळे हल्लो सर्व ते जातं. शेता भरल्यामुळं कशी आहे तिथलं मित्रांनो. यो व्ह्यू पॉईंट बघा कसला आहे. मित्रांनो मस्त पेट्रोल भरल्यापर्यंत रिफिलिंग केले, गाडीचं फळ भरलेलं आहे आणि आता आपण निघालो आहे जुन्नर. समोर शिवनेरी किल्ला, जुन्नर या साईडला शिवनेरी किल्ला. तो मित्रांनो इथं तर सकाळी पाऊस झाला, सकाळी पाऊस पडला असतो, कारण आता रस्ता सुटलेला बाजूला जागावर थोडेफार सुटले दिसले. जो वरती भाई हे होता ना, पाऊस वादळ वारा, एकदम बघा सगळं सुकून. ट्रकवर कुठे चालले आता.
इथे बघा, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार जुन्नर, जुन्नर भूमी तुमचं स्वागत आहे. हो, आणि आपण मागे टाकला जस्ट शिवनेरी किल्ल्याला जायचं होतं शिवनेरीवर, पण कसं माहिती का उशीर होईल. ते पोरं सांगतात की आपल्याला मजा करायची माळशेज घाटात, मग तिकडे मजा करू. इथं परत एवढं चढतील म्हणजे एवढं उतरेल थकून जातील पोरं. तर इथे थकण्यापेक्षा, आणि ॲक्च्युली रात्री म्हणजे उजून वगैरे आमचं रिलेटिव्ह वगैरे घेऊन आलो तेव्हा पोरं आधीच थकलेली होती जाम. म्हणजे यांना वाटलं की खालीच मंदिर असेल, आपल्याला माहिती आहे ना मंदिर वरती आहे. मग चढले थकले, त्यातून पावसामध्ये आपल्या भिजून आले, आणि ॲक्च्युली वरती जाम बेकार हवा होती, त्यामुळे अजून स्लो येता मग थकले. बरं अजून जाऊ दे, बरं परत ते शिवनेरी करू, पाऊस झाल्यानंतर थंडीच्यामुळे करू. बरं आता हे करू, जेव्हा इकडे परत येऊ ना तेव्हा अष्टविनायकचं जेव्हा आम्ही हे करणार आहे, राईड करणार आहे अष्टविनायक, मतलब 3 दिवसाची राईड असेल, 2 दिवसाची राईड असेल. एका दिवसात 4 गणपती, दुसऱ्या दिवशी 4 गणपती, आणि जर इफ पॉसिबल दुसऱ्या दिवशी घरी यायला भेटलं तर घरी, नाही तर मग तिसऱ्या दिवशी घरी, पण वर्षामध्ये. त्यामुळे म्हणून शिवनेरीला केलं नाही, पण निघालं डायरेक्ट माळशेज घाट. इथून माळशेज घाट आहे 24 किलोमीटर. डायरेक्ट सिटीमध्ये तुम्ही काय बघाल, तिथून काय बघणार काहीच नाही, व्ह्यू वगैरे लोकेशन वगैरे. त्याचं बट डायरेक्ट तुम्हाला मी कनेक्ट करतो माळशेज घाटाच्या थोडा पहिला, मध्ये मला जर कनेक्ट होईनच. ओके चलो, आता डायरेक्ट भेटू माळशेज घाटला. लक्ष्मीनारायण मंदिर, समोरच्या पुढे बघा, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी नमः निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. या साईडला गेलं तुम्ही राईट बरोबर तुम्ही निघाल ओझर लेण्याद्री, आणि सरळ गेले तर टाईप कल्याण वगैरे. त्यामुळे कारण आम्ही इकडूनच आलो ओझर लेण्याद्री वगैरे करत, आणि आज निघालो. त्या मित्रांनो बघूया जस्ट आपण आलेलं आहे माळशेज घाटाच्या जवळ. थोड्याच वेळात आपण माळशेज घाटात असून परतीचा तुम्हाला व्ह्यू पॉईंट खाली मागे कापडे करतो. जाम भारी गाडी काढली आपण, जाम भारी म्हणजे रफ निघली, एवढं रस्ते पण भारी आहेत ना. त्यामुळे गाडी समोर माळशेजचं घाट. काल कसली पाऊस होता, त्यामुळे कसलं खेळत होता. स्वप्न सुंदर असं सह्याद्री, स्वप्न सुंदर असं माळशेज घाट. इकडे बघा फोटोशूट चालू आहे बायकर्सचा. अरे अरे जुन्नरकडनं सुरुवात आहे त्या साईडला. रुकना है उतरो ना, फिर फोटो निकालो, उतरो.
प्लेटॉन लय डेंजर आहे पुरानो बादशाह हो लय डेंजर आहे निसर्गामध्ये निसर्ग कृती करतोय जा रहे हम जा रहे हलटे तडी चालला तडी समोरचा व्ह्यू बघा कसला आहे म्हणून जर रायडिंगला येत असेल ना एवढं लांबचे लांब असं जवळचं पटेल असं मागचा पोरगा असं पोरग्याचं मागे कोणी बसेल असो बकऱ्या 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 बकऱ्याचा बॉय निघालो तर हेल्मेट कंपल्सरी वापरा त्यासाठी रिक्स नका घेऊ घाटामध्ये पण आणि कशामध्ये पण निकाल मित्रांनो इकडे बघा कसं ना बघा वरती पब्लिक वरती हां तर इकडं बघा पोरांना सगळं रायडर वगैरे आता जमा झाल्या तिथं खायला प्यायला आता आपण आपली स्वतः पोरांच्या गार्डन माहीत नाही कुठं थांबल्या नाही तर नेटवर्क पण नाही त्यामुळे समजून पण येत नाही कोण कुठं थांबले कोण कुठं नाही पण पब्लिक जाम पब्लिक जाम म्हणजे जाम पब्लिक त्यामुळे ट्रॅफिक पण तेवढं येतात आणि आता आपण चाललं भोगत्यान भोगल्याची मजा घ्या एन्जॉय करा तो व्ह्यू सिंगर वसीम जाफर गेम प्ले कुठला वसीम जाफर गेम प्ले पब्लिक बघा इकडं रायडर बघा कवर नाव त्याचं देव देवाची भेट जेवून तेव्हा आशीर्वादामध्ये सगळं रायडर आहे मग सगळं रायडर सॅटर्डे संडे ना आता कौरा डेंजर दुकान चांदवा कहानिया कोणाचं पालन करू पब्लिक आणि गोप्रोची बॅटरी पण राहिलेली आहे 1% कधी पण बंद होऊ शकतो त्याच्या पुढचे फुटायला पाहतो तरी फोनमधून काढायचा प्रयत्न करेन पलीकडे बघा येऊ बघा कसं नाही बघा कसला समोर पण तेवढाच दुका हल्लो उतर थोडे काय टेन्शन घ्यायचं नाही
वहाँ पे भाई कवरी माकरा दोघं येतं कसे पळतो बघ माकरानं. आणि इकडं खेळतान वरती माकरा बघा तुम्हाला दिसते किती मला माहीत नाही पण टाईट माकरत वरती ते बघा कवरी दोघा कसे बसले. आता आपण चाललं खालच्या दिशेने. तर मित्रांनो आता जस्ट खाली आलो आणि डोकं एकदम गायब झाला. फॉग एकदम उडून गेला. हर असा वीर 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 कसा धावतोय बकासूर तिथं तिथं बाजी मारतोय म्हशीचा बकासूर. खाली उतरू पडा आता आपण आणि काहीतरी खावं. आता जाम भूक लागले एकदम टाईट भूक लागली. आता नाही जेवलो ना कारण मी काल पण कमी जेवलो कारण आपण विचार केला की एवढे लाईट करायचे लावून पण कमी जेवूया फिक्स नको पण नाही. आता टाईट भूक लागली. आता काहीतरी खायचं मन आहे आणि खाऊया आपण. नाही खाल्ला तर भाई हालतच करा आपण काहीतरी थोडंफार तरी काहीतरी खाऊया म्हणजे खाऊया. टन बघ कचकोटन होतं नाही व्ह्यू पण बघा कसा व्ह्यू कसला टन आणि कसला या समोर नजरा. हे बघ बोंगो बोंगो कवरी फॅमिल्या कवऱ्या कपल कवरी पोरा कवरी रायडर बिडर सगळं माझ्या गटाला. लोणावळा फिका होईल. लोणावळा फिका खरंच सांगतो. लोणावळ्याला फिका केले 70% मध्ये. कवरी कॉपी इकडे बघा पब्लिक थांबत नाव येणं येताना अजून येतं. तर मित्रांनो बघू शकता इकडं खाली पण तेवढीच मजा चालू आहे. लोकांची गाड्या रपारप वरती जातात पण खाली जी मजा आहे तीच वरती मजा ना. खाली जवळ पब्लिक तेवढीच वरती पब्लिक. आता आपण शोधकार्य करतो आहे आपल्या लोकांचा कुठे कसे काय आहेत. आणि ते बघा वॉटरफॉल बघा योगा का कसलं योगा फोटोशूट सगळं संपला. आपण काल या वॉटरफॉलवर थांबलो होतो. काल इथेच मजा केली होती. नंतर वरती गेलो होतो परत खेळा झालो परत तिथे मागं येत असताना पण खालच्या मजा केली ती. आज ती मजा करायला तेवढी भेटणार नाही कारण आपली सगळी पब्लिक खाली गेले. बघूया मध्ये जास्त भेटली तर मग काय करणार. तर मित्रांनो जस्ट आपली घाट उतरणी झालेली आहे आणि आपण चाललो आहे मुरबाडच्या दिशेने. गावाचा व्ह्यू गावाचाच व्ह्यू तीच पॉवरची दहशत. आता जस्ट लागलो आहे मित्रांनो हायवे आणि रप करत आम्ही घरच्या दिशेने लागणार. पेपर आम्हाला भेटते तर नाही कुठे जाणार नेटवर्क आहे ना इथे कुठे कनेक्शन होत आहे. थोडी पण मजा करून देतो मग घरच्या दिशेनं काय ठेवायचं किती थांबणार.
चाललो जाऊ, आता तू घरालोच नाही, माझी फक्त असं लहान चाललं इथं. मित्रांनो नाश्ता करून झालेला आहे, नाश्ता चांगलाच आहे. जेव्हा पकडून चालेल तेवढे पण थोडी पण चालते बाहेर बघू. अजून वाट बाकी आहे बरोबर. मग समाज सगळं इथून राहायला कल्याण 48 किलोमीटर, सरळगाव 8 किलोमीटर. आता ते घरी बसतो, मस्त मस्त आंघोळ करतो. सगळ्यांना खेळते पण टाईट थंडीमध्ये खेळते ना, थंडीमध्ये खेळते चाललं काही ना काही ना काही ना. सोडल्या मग पुढं परत लोकरची बॅटरी थोडी उतरली आहे, चार्जिंग झाली तरी थोडी. म्हणजे नाश्ता वगैरे तो चार्जिंग लावलेला तर मग काहीतरी 17-18% झाली. त्यामुळे आता डायरेक्ट लावून चार्जिंग आणि परत सर चार्जिंग नाही परत डायरेक्ट कल्याणमध्ये किंवा घरी चलो. तर मित्रांनो जस्ट घरी आलो आणि घरी आला संध्याकाळ झाली. त्यानंतर कपडे आपले चेंज केले आणि शॉपवर आलोय. 2 दिवसाचा प्लॅन होता याला भीमाशंकरचा. खूप आनंद वाटला मला, कारण खूप दिवसानंतर रायडिंगला गेलो आणि लॉंग राईडला गेलो म्हणजे. आणि आधी दुसरा ठरलेला बोलतात महादेवच्या मनात जे आहे तेच ध्यानी काय, तर महादेव का बुलावा आया, हम गए. एकदम असं दर्शन झाला, आरती भेटली. माझ्या लालूची म्हणजे लालू म्हणजे बहुतेक जण माहीत असेल, पण बहुतेक जणांना माहीतच आहे. लालू म्हणजे माझी बुलट, माझ्या बुलटचं नाव लालू आहे. माझ्या लालू सोबत पहिला ज्योतिर्लिंग आहे. असंच आपण 12 ज्योतिर्लिंग करायचा प्रयत्न करू फ्युचरमध्ये. आता थोडे थोडे हळूहळू करून फ्युचरमध्ये जसं आपलं चॅनल ग्रोथ होईल तसा. आणि त्यानंतर खूप चांगलं दर्शन झाला, आरती भेटली आणि त्यानंतर लेण्याद्रीला गेलो. अष्टविनायक एक गणपती झाला, 7 गणपती अष्टविनायकचे बाकी आहेत, ते पण करू. आणि तुला फक्त महादेव काय आता, बट महादेव ने उनके बेटे का भी करा लिया. जर आणि एक तो व्ह्यू सांगतो, एक माळशेज घाटचा तो व्ह्यू आहे. आणि जो पुढे गेल्यावर जो भीमाशंकरचा जो रोडचा व्ह्यू आहे भाई, जन्नत आहे जन्नत. म्हणजे असं वाटतं, मी आजोबा सांगतो ना, मला असं वाटतं मी अजून तिकडेच आहे भाई, मन तिकडेच आहे. एक नंबर व्ह्यू, म्हणजे तोडच नाही व्ह्यू, एवढा भारी तोड आहे. नक्कीच याच पावसाळ्यामध्ये कुठे माझ्या घरचे अजून मी राईड करणार आहे, लवकरच करू. बहुतेक तरी गणपतींच्या आसपास म्हणजे तेवढ्याच भागात. तर नक्कीच जर तुम्हाला पण आवडत असेल तर मला कॉन्टॅक्ट करा, तुम्ही पण यासोबत कनेक्ट व्हा आणि आपण एक राईड करू चांगली मस्त. त्यानंतर पुढच्या राईड असेल तर मला सांगत देईल, आमच्या ग्रुपचं वगैरे राईड असेल तर सांगत जाईन. तर या ब्लॉगसाठी तेच करतो.
जर माझा तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, सबस्क्राईब खूप कमी आहे, माझ्यावर सबस्क्राईब करा. तुमच्या जवळचे लोक असेल त्यांना पण शेअर करा. आपला चॅनल ग्रोथ झाला पाहिजे आणि असं जर तुम्हाला कंटेंट आणत राहीन मी. नक्कीच स्टे ट्यून राहा आणि भेटू लवकरच नवीन एकदा ब्लॉगमध्ये. चला, जय महाराष्ट्र.